हॅलो गाईज, नमस्कार मंडळी. तर आज बघू शकता हा रस्ता पूर्ण कंप्लीट झालेला आहे आणि एक पण म्हणजे एक पण मध्ये गॅप नाही आहे. पूर्ण अखंड रस्ता बनवलेला आहे. पहिले कसं पॅच होता नाही का, छोट्या छोट्या भागामध्ये जिथं खड्डे आहेत फक्त तिथंच त्यांनी कंप्लीट केलं होतं. पण आत्ता हा रोड पूर्ण परफेक्ट झालेला. रोडच्या साईडला त्यांनी कलर पण दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. एवढा छान दिसतोय रोड, बघू शकता. इन्क्रीज आहे रोड आणि क्वालिटी पण ठीकठाक आहे. म्हणजे पहिले लोकल क्वालिटीचं केलं पण आता ठीकठाक केलं नाही, म्हणजे छान आहे रोड. तर बघू शकता, मी पूर्ण रोड दाखवतो तुम्हाला. आणि आज मी करतोय सायकलिंग, खूप दिवसानंतर सायकलिंग करतोय. आणि ह्या मोकळ्या रस्त्यावरती सायकलिंग करायला खरंच खूप मजा येते. मजा येते गाईज, एकदम भारी वाटतंय मोकळ्या रोडवरती सायकलिंग करायला. एकदम मन प्रसन्न झालं, एकदम स्मूथली चाललोय मी. छान केलं आहे रोड, ठीक आहे, खरंच छान केलं आहे. पहिले पायी पायी चालताना पण असं खड्डे ओलांडून जावं लागायचं, तर गाड्यांचा तर काही प्रश्नच नाही. पण आता छान केलं आहे आणि आणखी इन्क्रीज केलं पाहिजे. आणखी खूप ठिकाणी रोड आहेत जे की खूप खराब आहे आणि तिथं चालताही येत नाही, अशी स्थिती आहे. बट आता होत आहे, हळूहळू होत आहे, करायला लागलेत आता. तर आता आलो आहे आपण नेहमीच्या ठिकाणी, जिथून आपण टर्न घेतोय तिथे. तर हेच दाखवायचं होतं, रोडचं काम तर खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. तर आता आपण सायकलिंग करू आणि थोडंसं लांब कुठं तरी जाऊ. तसं रोड पूर्ण पॅच कंप्लीट केलं आहे त्यांनी. एवढा ॲप्रॉक्स 1 किलोमीटरचा पॅच असेल. बघू शकता रोड एकदम मस्त झाला आहे. तर चला आता आपण जाऊ सायकलिंग करायला, सिरियसली वाली. इथे टाइमपास चालू होता. हां टाइमपास चालू होता. आता जाऊ आपण सिरियसवाली सायकलिंग. बघा असले लोक तो चाललाय ना, असले लोक आपला भारत खराब करतात. एनिवे गाईज, कडक कायदे आणि कानून काढायला पाहिजे. काहीच आजकाल जे चिरटे असतात छोटे छोटे, ते ह्या दिवसात खूप येतात का. डोळ्यामध्ये गेलंय मी आत्तापर्यंत 2 गेलेत आणि 2 मी काढलेत आतापर्यंत. तर ह्या दिवसामध्ये होतात वाटतं चिरट्या. नेमका मी गॉगल पण मित्राला दिलाय त्या दिवशी, किशोरला. सो तो पण लेट्स सी, बघू काय होत आहे. तर मित्रांनो बघू शकता, सायकलिंग करता करता मोठा भाऊ दिसलेला आहे. सडनली तो थांबला होता, काहीतरी काम करत होता आणि त्याला मी बघितलंय. लास्ट टाइम पण तुम्ही बघितलंय का नाही माहित नाही, पण हा माझा मोठा भाऊ आहे. तर काय नाही, बघू शकता आमच्या इथली कचरा कुंडी, हायवेवरची कचरा कुंडी. इथंच नाहीये, खूप ठिकाणी सापडतील तुम्हाला असं. तर मित्रांनो लास्ट टाइम आणि आज पण खूप लवकर अंधार झालेला आहे आणि पुढे जाऊ का नको हे विचार करतोय, ॲज युजल लास्ट टाइम. आणि पुढे बघू शकता चांदणीचा माल आहे. आता नाही बघू याची इथे यार साले. या चिरट्यांनी खूप वैताग दिलाय. मित्रांनो छोटासा घाट चालू झालेला आहे आणि दम लागलाय. छान वाटतंय सायकलिंग करून, खूप दिवसानंतर ना करतो ना, त्याच्यामुळं. बघा मी लालपट्टीच्या आतमधून चालतो नेहमी, तरी पण मागून चू 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 चू. आता यावरती काय मार्ग आहे तुम्हीच सांगा. पाय बघा, दमलोय मी. तर मित्रांनो आपण महालाच्या खूप जवळ आलोय
आणि अंधार झालेला आहे. तर महालाच्या खालून जो डावीकडे रोड जातो ना तिथपर्यंत आपण जाऊ आणि तिथून रिटर्न टर्न घेऊ. तर चला. तिथं डोंगरावर छोटी लाईट दिसतीये. जेव्हा हातात मोबाईल घेतो तेव्हा ती छोटी लाईट नाही दिसत. बसची हालत टाईट आहे. तर मी तर माणूस आहे आणि इथं सायकल आहे. आमची काय अवस्था झाली असेल. पूर्ण चढ आहे हा. बघू शकता जी डोंगरावरती छोटीशी लाईट चमकतीये तेच चांदोबीचं महाल आहे. आणि हे पेट्रोल पंप. आता बघा डोंगरावरती जी छोटी लाईट दिसते तेच चांदोबीचं महाल आहे. आता क्लिअर दिसतंय. ती वरची लाईट नाही बरं का, स्टार आहे. खालचं म्हणजे डोंगरावरचं. आता क्लिअरली दिसते. वरचे जे लाईट्स दिसतात ना ते वाले म्हणतोय मी गावाची. समजी क्या पब्लिक, मित्रांनो, गाईज. आता टू व्हीलर येते वाटतं बघा. टू व्हीलर की फोर व्हीलर छोटी छोटी मध्ये लाईट ब्लिंक होतीये. फायनली गाईज आपण पोहोचलोय आपल्या डेस्टिनेशनवर. आपल्याला जिथं पोहोचायचं होतं. हे माझा कॅमेरा ब्लर का होता. अरे यार कॅमेऱ्याला इग्नोर करा. हे बघा हा जो रस्ता दिसतोय ना तो महालाच्या वरती जातो. तिथं महाल आहे. हा वरती जातो आणि हा हायवे पाथर्डी हायवे. आणि तो आहे ना नॅशनल हायवे आहे आता झालेला जिथं आपली सायक्लॉथॉन चालते. सो त्या हायवेचं नंबर आहे 11037 समथिंग काहीतरी असंच आहे. मला कन्फर्म माहीत नाही. तर हे आहे चांदोबीकडे जाणारा रस्ता. तो आहे महाल. ही आहे आपली दिलबरा. आणि फायनली आपण पोहोचलोय. तर फायनली आता आपण पोहोचलोय आणि मी घामोघाम झालोय. आता तर इथनं युटर्न घेऊ आणि ह्याला लाईट आहे बघा. लाईट लावतो कारण की अंधार झालेला आहे. जाताना व्हिडिओ रेकॉर्ड करत नाही. आणि सनाट घरी जाऊ ब्लॉग एंड करू. आणि अजून काही नाही. तर पोचलोय मी इथं जिथं सांगितलं होतं तिथं. ॲप्रॉक्स आहे ना म्हणजे 7.5 8-9 किलोमीटर आहे माझ्या घरापासून. तर ॲप्रॉक्स 17-18 किलोमीटर झालंय आपलं. ते एक ॲप आहे ते मला माहीत नाही. पुढच्या वेळेस ते इन्स्टॉल करून दाखवेल तुम्हाला नाही का. तर चला. तर मित्रांनो आता घरी जायला मी रेडी आहे. हेल्मेट घातलंय. आता चला तर डायरेक्ट आपण ब्लॉगच्या एंडिंगला भेटू. चला. थकलोय मी मस्त पैकी. सायकल बघू शकता आपण. ही त्या दिवशीची सायक्लॉथॉनची नंबर प्लेट सायकलची. आत्ता कुठं चाललेत काका. बंद झालाय महाल. बंद झालाय बघा सायकल. तर चला बाय बाय. तर मित्रांनो आपण फायनली पोचलोय. हे बघू शकता. अरे खड्डे दिसाना मित्रांनो. परत कॅमेरा ऑन करतो नंतर न बोलू आपण मध्ये. तर मित्रांनो आता मी पोचलोय घराच्या जवळ. आजचा व्हिडिओ आपण इथं सेंड करू. आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.